नमस्कार, सुप्रभात. मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले होते. राज ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे बंधूंनी सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजन केलं. राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं, कोणी कोणावर टीका करायची ती त्यांनी करावी. ठाकरे परिवारावर महाराष्ट्र प्रेम करतो. इतर भाषिकांचे सुद्धा प्रेम आहे. तसेच ठाकरे परिवाराचे सुद्धा लोकांवर प्रेम असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ठाकरे बंधूप्रमाणेच आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत. रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ऐक्य हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे, परंतु आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत आहे का ते पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होतं का ते पाहूयात. पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं आहे, प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं असं मला वाटतं. जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ऐक्य आता शिवसेनेमध्ये ऐक्य होते का बघूया, राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होते का बघूया. पण आपलं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. मी अनेक वेळेला इथेही सांगितलेलं आहे, अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी या ऐक्याचं नेतृत्व करावं. मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या भेटीगाठी होत आहे, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावास अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी कोल्हापुरातील चंदनगडमध्ये जाऊन ही अटक केली आहे. हनी ट्रॅप प्रकरणी आमदार शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आर्थिक कमाईच्या हेतूने हा हनी ट्रॅपचा प्रयत्न करण्यात आला आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहे. मुंबईमध्ये धर्मसभेवरून आज शिवसेनेचं मुखपृष्ठ असणाऱ्या दैनिक सामन्याच्या अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. कबुतरांसाठी एक समाज धर्माच्या नावावर हिंसक होतो, हे फक्त मोदी काळातच घडू शकतं. फडणवीस सरकारने एक अध्यादेश आता काढावा व जैनांवरील अन्याय दूर करावा. मुंबईतील सर्व लोढा टावरच्या गच्च्या व सोसायटीची मैदाने सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन्स समुद्रावरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबूतरखाने सुरू करून मुंबईतील सर्व लोढा टावरच्या गच्च्या व सोसायटीची मैदाने सर्व जैन बिल्डरांच्या संकुलात आणि मरीन लाईन्स समुद्रावरील नव्याने उभारलेल्या जैन जिमखान्यावर कबूतरखाने सुरू करीत असल्याची घोषणा करावी, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. भारताला हिंदू राष्ट्र करण्याची प्रार्थना बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईतील सिद्धिविनायक चरणी केली. यावेळी त्यांनी आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव यावर काहीच आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे. पण सर तन से जुदा सारख्या मानसिकतेला थारा न देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मी भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी 7 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा करणार आहे. देश हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी आज सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केली आहे, असं त्यांनी म्हटलं. भगवान सर्व हिंदूंना यासाठी सद्बुद्धी देवो, असंही ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लरसाठी मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी आता प्रवाशांकडून होत आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी जोरदार पलटवार केला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 248 रनवर ऑल आऊट करत फॉलोऑन दिला. विंडीजने त्यानंतर चिवट बॅटिंग केली. विंडीजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 173 रन्स केले. मात्र विंडीज त्यानंतर 97 धावांनी पिछाडीवर आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.